हे एनर्जी ड्रिंक नाही, विष आहे बारक्या पोरांच्यासाठी. खरं एनर्जी ड्रिंक ही थंडाई आहे. पैलवान जी पित्यात ती थंडाई आहे. तर थंडाई कसं बनवायचं आता तुम्हाला सांगतो. चला. थंडाईमध्ये लागणारा सगळा मसाला आणि सामग्री सगळी आपल्याकडे आहे. सगळ्यात पहिला आपण खडीसाखर बारीक करून घेणार आहे. सगळ्यात पहिला आपण खडीसाखर बारीक करून घेत आहे. खडीसाखर थंडाईमध्ये गोडपणा येण्यासाठी आपण थंडाईमध्ये गोडवा आणायचं काम खडीसाखर करते. आणि खडीसाखर सर्वात प्रथम आपण बारीक करून घेतोय. आणि खडीसाखर बारीक झाली की मग प्रत्येक पदार्थ हळूहळू थंडाईमध्ये ॲड करत गेला जाईल. खडीसाखर बारीक करून घेतल्यानंतर नेक्स्ट आहे सगळे मसाले आपण बारीक करून घ्यायचे. आणि त्याच्यानंतर मग बदाम त्याच्यामध्ये ॲड करायचं. तर चला मसाले बारीक करून घेऊया. पहिला वाटला आपण बडीशोप, धन, वेलची, खसखस, मगजच्या बिया, गुलाबाच्या पाकळ्या आणि काळी मिरी. मिक्सरमध्ये पण थंडाई होते. भरपूर जण म्हणतील की मिक्सरमध्ये कमी वेळात थंडाई होते, 5 मिनिटात 10 मिनिटात होते. पण मिक्सरपेक्षा पण चवीला थंडाई जी लागते ती दगडातलीच थंडाई लागते. आणि ही दगडातली थंडाई अमृतापेक्षा कमी नाही. भरपूर जण म्हणतील की मिक्सरमध्ये थंडाई कमी वेळात होते, 5-10 मिनिटात थंडाई होते. तर दगडामध्ये का थंडाई करायची? मिक्सरमध्ये जी थंडाई होते ती थंडाई गरम होते. म्हणजे ती थंडाई तुम्हाला पिताना एवढी थंड लागणार नाही जेवढी ही नॅचरल पद्धतीनं दगडात आणि लाकडाच्या सहाय्यानं बारीक करून होते. मिक्सरमध्ये बदाम कट होतोय आणि थंडाईमध्ये बदाम घासला जातोय. त्यामुळे बदामाचं पूर्ण अर्क निघून जातंय आणि मसाल्याचा पूर्ण अर्क निघतोय. तर कधी पण तुम्ही प्यायचं असेल तर थंडाई दगडातली पण पिऊन बघा आणि मिक्सरमधली पण पिऊन बघा, तुम्हाला फरक नक्की जाणवेल. थंडाईसाठी लागणारा जो मसाला आहे तो बारीक झालेला आहे. आणि आपण आता तो साईडला काढून ठेवत आहे. आणि आता आपण बदाम बारीक करणार आहे. थंडाईसाठी जो लागणारा मसाला आहे तो आपण बारीक करून घेतलेला आहे. आणि आता आपण बदाम बारीक करणार आहे. थंडाईतला सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट आहे थंडाईतला केला थंडाईतला मेन इन्ग्रेडियंट होता तो मसाला आपण साईडला बारीक करून ठेवलेला आहे. आणि आता बदाम जी या थंडाईमध्ये बदाम वापरलं जाते, बदामाची थंडाई बनली जाते, तो बदाम आता आपण बारीक करून घेणार आहे. थंडाईमध्ये बदाम जे आपण बारीक करून घेत होतो ते बऱ्यापैकी बारीक झालेलं आहे. पण एकदम स्मूथ करण्यासाठी आपण त्यात पाणी घालत आहोत. वेळोवेळी पाणी ॲड करावं लागते, त्याशिवाय बदाम किंवा मसाला बारीक होत नाही. म्हणतोय मला पोटात दुखाले का? तुला पोटात दुखतंय सांग. व्यायाम घेतो दुखते काय दुखतंय असं केलं तर पहिला कसं होणार? म्हणून तुला थंडाई मागायचं घरात. माझा लय व्यायाम झाला, थंडाई करा. हो सकाळ संध्याकाळ
आणि बदाम दोन्ही एकजीव करायचं काम चालू आहे. थंडाई एकजीव झालेली आहे आणि आता थंडाई आपण तयार झालेली पिळायला घेणार आहे. थंडाई हाय अशी प्यायची नसते, याला कापडामध्ये पिळून घ्यावं लागतं. थंडाई आपण कापडात काढून घेतली आहे आणि कापडात काढलेली थंडाई बाहेर पडायला नको म्हणून आपण याला असं एक कापडाला गाठ मारून घ्यायचा असतो. थंडाईमध्ये जे अर्क राहिलेला असतो, थंडाईचा जो बदाम मसाला राहिलेला असतो तो शेवटच्या क्षणापर्यंत पूर्ण त्याचा अर्क काढून घ्यायचा प्रयत्न करायचा. कारण थंडाईमधलं वापरलं जाणारे सगळं साहित्य महाग असते, त्यामुळं जेवढं होता येईल तेवढं सगळं वापरायचा प्रयत्न करायचा, काही शिल्लक ठेवायचं नाही त्यात. आपण पहिला सुरुवातीला जे खडीसाखर बारीक करून घेतलं होतं ते आता ह्याच्यात चवीसाठी ॲड करायचं आहे. आणि अशा तऱ्हेने आपली पूर्ण थंडाई झालेली आहे. फक्त आता थंडाई वाटप करायचं एवढं राहिले. थंडाई आपली पूर्ण झालेली आहे आणि तिकडं पैलवान बघा कसं वाट बघत राहिले. सगळे पैलवान थंडाई पिणार आहे. हा